ही मोगलांनी हे आपल्या ताब्यात घेतलं होतं. त्याच्यानंतर ते बाबांनी सांगितलं आम्हाला का बाजीराव पेशवा यांनी परत हे जिंकून ह्याची शिवलिंगाची परत स्थापना केली. मोगल कालामध्ये या मंदिरावरती आक्रमण झालं होतं. त्यांनी त्यांचे शिलालेख इथं लिहून ठेवलेले. आता हे उर्दूमध्ये काय लिहिलेलं आहे हे आपल्याला कळत नाही. आणि या मंदिराची ही जी बनावट आहे ह्यांच्यामध्ये सुद्धा त्यांनी छेडखानी केलेली आहे. हे शिव मंदिर होतं आणि अजून पण आहे. मग अहिल्यादेवी होळकर यांच्या काळामध्ये त्यांनी हे मंदिरं भरपूर आपले वाचवले. त्यांनी परत इथं शिवलिंगाची स्थापना केली. ते आपण जे शिवलिंग बघितलं ते अद्भुत मंदिर आहे हे. या गावाला मांडवगड म्हणतात. लोकेशनवर दाखवतोय मांडव. पण या गावामध्ये भरपूर अशा जुन्या गोष्टी आहेत पाहायला भेटतात. जुने बांधलेले किल्ले. ही मस्जिदच आहे, चोरकोट मस्जिद. हे मला वाटते ते अकबराच्या काळातलंच आहे हे बांधकाम केलेलं. इथं मला वाटते मोगल कोणी असेल त्याचं भरपूर काळ इथं वास्तव्य असणार म्हणून एवढं बांधकाम केलेलं आहे. पुढं पण पहा, हे दिसतंय आपल्याला बांधलेलं काहीतरी. हे मस्जिद आहे. हे पहा ह्यांनी कशी त्यांची मस्जिद टिकवून ठेवली आहे का नाही. हे पाहण्यासारखी गोष्ट आहे. पहा इथं झाडं बिडं त्यांनी त्यांचे व्यवस्थित लावून त्या मस्जिदीचं केलेलं आहे संवर्धन. आणि आपलं मंदिर पाहिलं तुम्ही ते एक बिचारे बाबाजी होते तिथं. त्या बाबाजींच्या भरोश्यावरती शिव मंदिर टिकून आहे. मग आपल्याला थोडीशी लाज वाटली पाहिजे असं मला वाटते. हे आहे अशरफी महल. हे आहे अकबरकालीन बांधकाम. मला वाटते अकबराची सत्ता ज्यावेळेस होती त्यावेळेस इथं अकबराचं भरपूर काळ वास्तव्य आहे असं दिसून येते. आणि इथं पुढंच आहे आपलं राम मंदिर. बोर्ड लावलेलं आहे. हे मंदिर सुद्धा प्राचीन आहे. प्राचीन चतुर्भुज श्रीराम मंदिर. जय श्रीराम, जय श्रीराम. गुरुकुल पद्धतीने इथं मुलांना शिकवलं सुद्धा जातं. सुंदर असं चतुर्भुज श्रीराम मंदिर आहे इथं. तिकडं राहण्यासाठी व्यवस्था आहे. हे हनुमंतर आहे. मांडवगड इथं थांबण्यासाठी हा आश्रम आहे, राम मंदिर आश्रम. पलीकडल्या बाजूला भोजन प्रसाद आहे आणि या बाजूला मंदिर आहे चतुर्भुज.
राम मंदिर. खूप पौराणिक आहे. महाराज मंडळी आहे. खूप मोठं मंदिर आहे. मंदिराची व्यवस्थापन सांभाळतात ते महामंडलेश्वर त्यांच्या गाड्या. इथं परिक्रमावासी यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था आहे. पहा, हे बाबाजींनी मोठ्या आवाजामध्ये आम्हाला करून दाखवलं. लय भारी आहे इथं. खरंच ऐकायला लय मज्जा येते. इको पॉइंटला तुम्ही थांबा इथं 2 मिनिट आणि पहा ट्राय करून. नर्मदे हर. रेवाकुंड जात असताना 1 किलोमीटर इथून रेवाकुंड राहते. इथं बोर्ड लावलेलं आहे. परिक्रमा वासियांसाठी चाय नाश्ता फ्री आहे. नर्मदे हर मैया. हे आहे रेवाकुंड. आता पाहू आपण काय आहे इथं, कसं आहे कुंड वगैरे. याला म्हणतात रेवाकुंड. इथं हे गाडीने परिक्रमा करणारे लोक पूजा वगैरे करतात. इथं आहे रुक्मती महल. प्रवेश तिकीट 25 रुपये. आम्ही नर्मदा परिक्रमा वासी. आता काय माहिती आम्हाला थांबवता का काय. हा, इथं भरपूर लोक फिरायला येतात. तर मंडळी, हा पगदंडी मार्ग आहे. मांडव गजवून निघाल्यानंतर रुक्मती महलच्या उजव्या बाजूवरून आम्ही आता जात आहोत पगदंडी मार्गाने. खाली पहा किती दरी आहे. तिथून येता बरोबर तर असं वाटते काहीच दिसत नाही, पण मस्त ऊन आहे. पण हवेमुळे ऊन काही जाणवत नाही. आणि मैयाची कृपा आहे. असं वाटतंय वा वा वा, काय सुंदर हवा.
पूर्ण पहाडी आहे. पहाडीशी तिरकी तिरकी उतरे द्यावं लागते. ही पहा. नुसतं वाऱ्याची झुळूक, चिमणीचं पाखरू नाही. नर्मदा मैया आणि आपण आणि हे पाय थर 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 थर. चला नर्मदे हर. हरे राम नाम आधार जिनेओ, जल में राह बनाते हैं. मन कृपा राम करे, पत्थर भीतर जाते हैं. मन कृपा राम करे, पत्थर भीतर जाते हैं. राम राम राम, श्याम श्याम श्याम. तुम्हाला नाम काय? तुम्हाला 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 मी योगिनी. तुम्हाला वा. काय व्हिडिओ का?